न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसंत आदिवासी विद्यालय पारडी नस्करी येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा 80वा स्वातंत्र्य दिन वसंत आदिवासी विद्यालय पारडी नस्करी येथे मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ व वृद्ध नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुजे पवार सर होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि विविध उपक्रमांची आखणी यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे उपस्थितांनी कौतुक केले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि समर्पित सहभाग विशेष आकर्षण ठरला। विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर करत स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांची जबाबदारी यावर आपले विचार मांडले। विद्यार्थ्यांच्या भाषणांमधून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, देशाच्या जडणघडणीतील विविध ऐतिहासिक घटना तसेच आजच्या पिढीने स्वातंत्र्याचे मूल्य कसे जपावे याबाबत जनजागृती करण्यात आली। इतिहासाच्या स्मृतींना उजाळा, कार्यक्रमादरम्यान भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित विविध ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला। स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला संघर्ष, त्याग आणि बलिदान यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत त्यामागे असंख्य देशभक्तांचा संघर्ष आणि त्याग आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनातून मुक्तता नसून त्यासोबत राष्ट्राप्रती असलेली जबाबदारीही महत्त्वाची आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला। अध्यक्षीय मार्गदर्शनातून स्वातंत्र्याचे महत्त्व, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुजे पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली। आजच्या पिढीने स्वातंत्र्याचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनात देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यभावना या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले। विद्यार्थ्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आणि देशाची प्रगती साधावी। चांगले नागरिक घडणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला। ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ठरली विशेष। या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि वर्तमान पिढीची राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा वसंत आदिवासी विद्यालयाचा 80वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट। आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सुजे पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारून आपलं स्थान ग्रहण करावं व तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावच्या सन्माननीय सरपंच सौ अलकाताई देवतळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपले स्थान ग्रहण करावं। आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गावातील सर्व सन्माननीय नागरिकांना सुद्धा मी इथे विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपापले